नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ आणि जन्माचा वार व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते. जन्मकुंडली ही जन्मतारीख, जन्मवार आणि त्या वेळेनुसारच बनवली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून त्या व्यक्तीचा भविष्य, त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणे खूपच सोपं गोष्ट आहे. तुमचा जन्माचा वारच तो तुमची श्रीमंती आणि तुमचे भविष्य, तुमच्या जन्म वार सांगणार. आता तुमचे खरे भविष्य तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोकांना लहान वयातच स्थैर्य मिळतं, तर काही लोकांना आयुष्यभर संघर्ष का करावा लागतो? काहीच्या हातात पैसे पटकन येतो पण टिकत नाही. काही जण हळूहळू शांतपणे पण कायमस्वरूपी संपत्ती उभी करतात. हे सगळं फक्त नशीब आहे का? आपण सगळं नशीब म्हणून सोडून देतो. पण खरं सांगायचं तर आपल्या जन्माच्या दिवशी आपल्या आयुष्याची एक विशिष्ट ऊर्जा ठरलेली असते. कारण तो फक्त कॅलेंडरवरील दिवस नसतो, तर त्या दिवशी राज्य करणाऱ्या ग्रहांची एक वेगळी शक्ती असते. ही शक्ती आपल्या स्वभावात उतरते, आपल्या विचारामध्ये मिसळते, आपल्या नात्यावर परिणाम करते आणि सर्व महत्त्वाच्या म्हणजे आपल्या पैशाच्या प्रभावावरही प्रभाव टाकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तुमचा जन्म कोणत्या वाऱ्याला झाला आणि कोणत्या महिन्यात झाला आहे, आणि त्यावर वारानुसार आणि महिन्यामध्ये तुम्हाला कोणती अदृश्य ताकद दिली, जी ताकद कदाचित तुम्हालाही अजून पूर्णपणे जाणवलेली नाही. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे कदाचित तुम्ही स्वतःला आज काहीतरी असं जाणून घ्या जे तुमचा आत्मविश्वास कायमचा बदलून टाकेल. जर तुमचा जन्म सोमवार असेल तर तुमच्यावर चंद्राची छाया असते आणि चंद्र म्हणजे भावना, संवेदनशीलता, कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान. आणि सोमवारी जन्मलेले लोक बाहेरून शांत दिसतात पण आतून खूप खोल असतात. त्यांना लोकांच्या भावना पटकन समजतात, म्हणून ते कुटुंबाला जोडून ठेवतात. पण त्याचा संवेदनशीलतेमुळे ते जास्त दुखवले जातात आणि पैशाच्या बाबतीत त्यांना अचानक फायदा मिळू शकतो. पण भावनिक निर्णयामुळे ते टिकवण्यात अडचण येते. म्हणून त्यांनी मन स्थिर ठेवण्याची सवय लागली तर त्याची नशीब झपाट्याने बदलू शकते. दुसरा, जर तुमचा जन्मवार मंगळवार असेल तर तुमच्या मंगळाची ज्वाला आहे, जी धाडस, आत्मविश्वास आणि हार न मानणारी वृत्ती देते. मंगळवारी जन्मलेले लोक जिद्दी असतात, पण स्वतःच्या बळावर उभे राहतात. पण रागावर नियंत्रण ठेवणं त्यांच्यासाठी आवश्यक असतं, कारण चुकीच्या क्षणी घेतलेला आक्रमक निर्णय नुकसान करू शकते. आणि जर त्यांनी ऊर्जा योग्य दिशेला वापरली तर ते नेतृत्वाच्या स्थानावर पोचू शकतात. जर तुमचा जन्म बुधवारी झाला असेल तर तुमच्यावर बुधाची कृपा असते, जी बुद्धिमत्ता, संवाद, कौशल्य आणि व्यवहार कुशलता देते. बुधवारी जन्मलेल्या लोकांना पटवून देण्यात हुशार असतात. त्यांना संधी ओळखता येतात, पण कधीकधी जास्त विचारामुळे संधी हातातून जातात. म्हणून त्यांनी आत्मविश्वासाने पहिलं पाऊल उचलण्याची सवय ठेवली तरच पैसा आणि यश दोन्ही त्याच्या दिशेने येऊ लागतात. जर तुमचा जन्म गुरुवारी झाला असेल तर गुरुची ऊर्जा तुमच्यात आहे, जी ज्ञान, विस्तार आणि सन्मान देते.
गुरुवारी जन्मलेले लोक सुरुवातीला संघर्ष करतात, पण उशिरा मोठं आणि स्थिर यश मिळवतात. त्यांना समाजात मान मिळतो आणि जर त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवला तर त्यांच्या आयुष्यात मित्रांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर शुक्राची ऊर्जा तुम्हाला आकर्षण, सौंदर्य आणि भौतिक सुखाकडे खेचते. तुम्ही लोकांना सहज आकर्षित करता, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असतं. कारण पैसा येतो, पण ते टिकवणे तुमच्या शिस्तीवर अवलंबून असते. आणि जर तुम्ही संतुलन साधला तर तुम्ही आयुष्यात आरामाने सन्मान दोन्ही मिळवू शकता. जर तुमचा जन्म शनिवारी झाला असेल तर शनीची परीक्षा तुमच्या आयुष्यात असते आणि तुम्हाला सुरुवातीला संघर्ष करावा लागतो. पण जे मिळतं ते कायमचं मिळतं. कारण शनी आधी घडवतो मग देतो. आणि म्हणूनच शनिवारी जन्मलेले लोक आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात खूप उंच जातात आणि त्याचा पाया खूप मजबूत असतो. जर तुमचा जन्म रविवारी झाला असेल तर सूर्याची ऊर्जा तुमच्या हात असते, जे नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रसिद्धी देते. तुम्ही वेगळे दिसता, पण नम्रता राखणे आवश्यक असतं, कारण ते टिकवण्यासाठी लोकांचा विश्वास महत्त्वाचा असते. आता एक मोठं गुपित लक्षात ठेवा. कोणताही वार वाईट नाही आणि कोणताही श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ नाही. स्वतःचं बक्षीस असतं. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वाराची शक्ती ओळखून त्यानुसार सवयी बदलता तेव्हा आयुष्याचा वेग बदलतो. मोठा बदल येण्याआधी काही संकेत मिळतात. जुनी नाती दूर होतात, नवीन विचार जन्माला येतात, अचानक एकटेपणा जाणवतं, पण आतून ताकद वाढते. आणि हे संकेत असतात की तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा सुरू होतो आहे. आपण आपल्या वारांच्या शक्तीला ओळखून त्यानुसार काम करावे, कारण ग्रह दिशा देतात, पण पाऊल तुम्हालाच टाकायचे असते. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची ऊर्जा स्वीकारता त्या दिवशी नशीबसुद्धा बदलायला सुरुवात होते. तसेच मित्रांनो, व्यक्तीचा स्वभाव त्याचा जन्मतारखेवरील पाहिला जातो. मात्र व्यक्तीचा जन्म महिना स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व 12 महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिनेनुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया. जानेवारी महिना. या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात. यांना शिकायला आणि शिकवायला खूप आवडते. इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात. हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते. फेब्रुवारी महिना. यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते. ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत करतात. याचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते. हे नाते अगदी प्रामाणिकपणे निभावतात. यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो. यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते. लहान लहान गोष्टीवर यांना लवकर राग येतो. मार्च महिना. या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक, व्यक्तिमत्वाची असतात. याचा स्वभाव लवकर उलगडत नाही. यात अतिशय शांतप्रिय असतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात. यांच्यातील विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात. यांना घराची सजावट करण्याची आवड असते. एप्रिल महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते. याचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती इतरांशी मदत करण्यास नेहमी तत्पर असतात.
यांना धाडसी कामे करायला आवडतात. यांची स्मरणशक्ती चांगली असते. कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते, परंतु हे मनाने खूप खंबीर असतात. मे महिना. ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात. याचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात. ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात. त्यांना राग लवकर येतो. जून महिना. ज्या लोकांचा जन्म जून महिन्यामध्ये झाला त्यांनी चांगली दूरदृष्टी असते. ही माणसे विनम्र असतात की व्यक्ती उत्तम वक्ता असतो. सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधी जास्त विचार करीत असतात. अत्यंत संवेदनशील असतात. तसेच सतत बोलत राहणारी असतात. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर राग आणि चिडचिड करतात. जुलै महिना. ज्या लोकांचा जन्म जुलैमध्ये झाला आहे त्यांना समजून घेणं थोडे अवघड जाते. ज्या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचा परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावूक असतात. इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टीला मनाला लावून घेतात व सहजपणे कोणालाही माफ करत नाहीत. ऑगस्ट महिना. या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात. याचा स्वभाव मोहन घेणारा असतो. सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो. यांना धाडसी कामे करायला आवडतात. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात, तर कधीकधी फार अहंकारी होतात. सप्टेंबर महिना. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात. यांच्या स्मरणशक्तीही चांगली असते. ही माणसे बालबुद्धिमान असतात. तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात. ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते. त्यांना नवीन मित्र करायला आवडते. यांना प्रवास करायला आवडतो. कला आणि साहित्याची खूप आवड. ही माणसे सर्वात प्रेमाने वागतात. स्वप्नाच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते. नोव्हेंबर महिना. या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही, मात्र मनमिळावू असतात. डिसेंबर महिना. डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावू असतात. या माणसाला गप्पा मारायला आवडते. हे फार महत्त्वाकांक्षी असतात. यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्याचे प्रत्येकाशी पटते. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात. ज्योतिषशास्त्रावर आधारित ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री